निर्गुणव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् अयं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं निराकाशमाकाशवासं वन्यं भगवान योगेश्वराच्या पावनभूमी या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्यात आपण सगळेजण उपस्थित आहे. माझ्यावर उपस्थित सर्व संत मंडळी, सेवा संघाचे पालक मातृवृंद, पूज्य संजय बाबा पाचपूर आणि आपण सगळे महानुभाव. ज्ञानोबा तुकाराम या पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी आदरणीय बाबा यांच्या कार्यावर अनेक जण बोलत आहेत, परंतु बाबांच्या गोशाळेच्या कार्याविषयी, बाबांच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्याविषयी किंवा बाबांचे जे अगणित कार्य आहेत त्यांच्या अनेक कार्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. माझं सौभाग्य हे की बाबांचं ते कार्य असलेल्या सेवा संकल्पावर बोलण्याचं मला चान्स मिळतोय. त्यासाठी मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. सेवा संकल्प हा प्रकल्प रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस मनोरुग्णांचा प्रकल्प आहे, ज्यांना आपण साध्या भाषेत पागल म्हणतो. त्यांच्या केसाच्या दटा वाढलेल्या असतात, दाढीच्या वाढलेल्या असतात, त्यांना शिरसू करण्याची शुद्ध नसते, कपडे भरलेले असतात, जेवण आणि विष्ठा यातला फरक कळत नाही. ते जेवणही खातात, विष्ठाही खातात, हे सगळे प्रकार करतात. इव्हन त्यांच्या जखमामध्ये पडलेल्या आळ्या सुद्धा ते खातात. ज्या गोष्टी मी सांगितल्या ना, तुमच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत, ज्या गोष्टी ऐकून आपल्या मनात सर्वात पहिले घृणा येते. मला वाटतं बाबांची ही बाजू मी त्यासाठी सांगणं आवश्यक आहे. अशा 300 लोकांमध्ये संजय बाबा आले की फार ब्रह्मांड. बाबा सेवा संकल्पावर आल्यानंतर आमच्या मनोरुग्ण वातावरणामध्ये कोणीही जातो पळत पळत मुख्य आल्या म्हणून संजय बाबांचा हात धरतात आणि त्यांना थोडं आत घेऊन जातं. इसने मेरे को मारा, इसने ऐसा किया. मला वाटतं मी महाराज लोकांना फार जवळून ओळखतो, कारण मी पळसखेड संस्कारचा आहे आणि त्यांनी नाव ऐकलं असेल पळसखेड संस्कार. परंतु बाबा आणि इतर महाराजांमध्ये मला मुख्य फरक सांगायचा आहे. मी ते जाणून बुजून करत नाहीये, माझं जर उपयोगाला झाली असेल तर सर्वांनी मला माफ करा. परंतु इतर महाराजांपेक्षा संजय बाबा निश्चितपणे वेगळे आहे. समोरून चालत आलेला एखादा पागल माणूस आपल्याला मारेल का ही भीती त्यांच्या मनात येत नाही. समोरून चालत आलेली पागल महिला ही शीन पूर्ण माखलेली असताना तिच्या विष्ठेमुळे आपलं शर्ट खराब होईल का, आपलं धोतर खराब होईल का, आपल्या गाडीला रुमाल खराब होईल का, याचंही भान बाबांना नसतं. एवढे ते सेवा संकल्प या पागल लोकांमध्ये राहणार. म्हणून मी त्याला सुरुवातीलाच मातृहृदय म्हणतो. माझं शरीर जरा जास्त आहे, त्यामुळे मी कुठे गेलो तर बाबाचा पहिला प्रश्न असतो, तू खुर्ची घेऊन बसाय, तुला खाली बसता नाही. माझे वडीलही माझ्या कुठल्यावर विचार करत नाही आणि मग बरोबर नाही. तुला तुझ्या पायावर बघितलं, तू तुझ्या पायावर तुला जसं वागायचं तसं राहायचं तसं राहा. आम्ही संस्कार देऊन आमचं काम केलं, पण याला खाली बसण्याला त्रास होईल म्हणून याला खुर्चीवर बसू द्या असं अनेक ठिकाणी मला फार कमीपणा वाटतो आणि अभिमानही वाटतो. त्या गोष्टीचा असं सांगणारे मातृहृदय आपले बाबा यांना हा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला. मला वाटतं ही पुरस्काराची फक्त सुरुवात आहे. आपल्याला पुढच्या येत्या काळात महाराष्ट्र भूषण आणि त्यापेक्षा पुरस्काराच्या बाबांना नावाजताना पाहायचं. निश्चितच पुरस्काराचं बाबांना गरज नाही, कारण बाबांचं काम अफाट आहे. हजारो गाई आणि हजारो मनोरुग्णांची सेवा त्यांच्या माध्यमातून होते. आमच्यासारखे जे निम्न लोक आहेत ते बाबांच्या मार्गदर्शनात हे काम करतात. इथं राजभाऊ आहे, जयभाऊ आहे. माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सरकार दरबारी बाबांच्या कार्याचा अधिकाधिक गौरव जर आपल्या माध्यमातून होत गेला तर आपल्यासारख्या सगळ्यांना या गोष्टीची ऊर्जा मिळेल. बाबांच्या कामाला त्यांना फरक नाही पडणार, कारण बाबांचं एक तत्व आहे, काम झालं पाहिजे, नाव कोणाचं येतं. पण बाबांना पुरस्कार भेटणं हा आमच्यासाठी गौरवाचा विषय असतो, आपल्या सारख्यांसाठी गौरवाचा विषय. त्यामुळे आपल्या कार्याला अधिकृती प्राप्त होते. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी हा पुरस्कार एवढा डोक्यावर घेतला आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या नावाने त्यामुळे तो मोठा निश्चित आहे, पण आमच्या संजय बाबांना भेटला ही भावना त्यामुळे जास्त मोठी आहे. इतकं प्रेम एखाद्या संतांच्या वाट्याला यावं हे खरं तर आपल्या सारख्यांचं नसते की ते आपल्या वाट्याला आले आणि त्यामुळे आपण सगळं करू शकतो. मला आठवतं बाबा जेव्हा प्रकल्पावर आले होते तेव्हा एक 15-20च्या टीममध्ये आम्ही सगळे जण होतो, 20 जण. आणि बाबांना विचारलं तुला काय पाहिजे सांग. मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी बोलतील आलं आणि तिथं त्यांना कळलं की कोणीतरी एक पागल लोक आहे, दोन तिची बायको अजून 10-20 पागल लोकांना सांभाळतात. रात्री जे ऐकलं म्हणून रात्री 9 वाजता बाबा 5 जून 2017 सेवा संकल्प आहे. ॲम्ब्युलन्सच्या उजेडात आम्ही मंडळी जीव घालतो.
आणि बाबांनी पाहिलं, सगळं काम पाहिलं आणि सांगितलं की तुला काय पाहिजे सांग. समुद्र समोर होता, समुद्र, आणि आम्ही तांब्यावर पाणी मागत. बाबांना आम्ही 20 पिणं मागत होते त्यावेळेस. आणि बाबांनी 2 दिवसात पिणं पाठवून दिले. 15/30 तर 330/30 झालं. तिथं 22 रुग्णांची सेवा होत होती. आज रोजी बाबांच्या आशीर्वादानं तिथं 300 लोकांची सेवा होती. तिथे भारत करायचं 12 लाखांची झालेली आहे. हा फेराच्या नियमीचा एक साधी चक्कर नाही. मरणाच्या उपायाला तो जगण्याला उत्तर नाही. झाकू आता कुटुंब उघड्यावर पडले जगणे, कपड्यांच्या झाल्या चिंध्या जगमांना अस्तर नाही. मरणाचे उपायाला तो जगण्याला उत्तर नाही. या शेकडो निराश्रितांच्या मनोरुग्णांच्या जगण्याला उत्तर देण्याचं काम पूज्य संजय बाबा वासोड करताय. आणि यामध्ये कुठेही त्यांना असावा लागत नाही, असावा वाटत नाही किंवा त्यांना रोज फक्त बोलण्यासाठी अडचण काय, आरतीची तब्येत कशी आहे, आपल्या सगळ्या माऊलींची तब्येत कशी आहे, काही लागतं का, जेवणा खावण्याचं आहे का, आता आम्ही किती महिलांची मुलींची पुरुषांची आपल्याला सेवा करायची आहे. आता आम्ही एका ठिकाणी सत्काराला आज सोबत होतो. बाबांचा विषय काय, सत्कार सगळं गोष्टी राहिल्या बाजूला, भाषण वगैरे राहिले बाजूला, आपल्याला आता बांधकाम चालू करायचं. आपण काही लोकांना तिथे घेऊन येऊ आणि नवीन बांधकामात हे करू. आणि बांधकामाचे इंजिनियर कोण असतात, संजय बाबा, ते स्टेप घेऊन सगळ्यात पुढे असतात. इंजिनियर नंतर येतात आमचे कमिटी, इंजिनियर नंतर येतात संजय बाबा आधी येतात, माप घेतलं जातात, त्यानुसार तुमचे प्लॅन एक्झिक्यूट होतात. मला वाटतं बाबांच्या पदस्पर्शात पावन झाल्यानंतरच सेवा संकल्पना ही ऊर्जा की जिथं 20-25 पेशंटची सेवा घडत होती तिथं आज 300 लोकांची सेवा घडते. जयभाऊ या गोष्टी साक्षीदार आहेत. आपण अनेक सेवा संकल्प आले. बाबांच्या मार्गदर्शनात सध्या 500 महिलांचा प्रकल्प आपण करतोय. तिथं 1 वर्षाच्या किंवा 1 दिवसाच्या बाळापासून, महिला बाळापासून तर 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या महिला मातांची सेवा करून बाबांच्या हस्ते झालेले. लवकरच त्या प्रकल्पाला बाबा गती देणार. या सगळ्या पुरस्कारांमुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढते, आमच्या सगळ्यांचं बळ वाढतं. आमच्यासारखे शेकडो जणांची माया असलेले संजय बाबा यांच्यावर आपण सगळेजण एवढं प्रेम करतात. बाबांच्या कार्याविषयी अधिक काय बोलावं, आपण सगळेजण जाणतच आहोत. आपल्या सगळ्यांना मी सेवा संकल्प येण्याचं निमंत्रण देतो. आदरणीय संजय बाबांच्या सेवा संकल्प आपण इथं नक्की भेट द्या, तिथली सेवा पहा. त्या सेवेमध्ये जसं संजय बाबा समर्पित होऊन काम करतात तसं आपण सगळ्यांनी तिथं समर्पित व्हावं. आपल्याला जे शक्य आहे ते तिथं करावं. त्याला वेळ देणं शक्य आहे, त्याला वेळ द्यावा. त्याला आपण एखाद्याचा भाऊ म्हणूया, कोणी सोयी करूया, कोणाचा आई म्हणूया, कोणी ताई म्हणून, पण या लोकांना एक हक्काचा नातेवाईक दिलं एवढं बोलतो. आपल्या सगळ्या आयोजकांच्या